तर ही दुसरी दृश्य आपण बघतोय संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळ हे शिरसाटांच्या घरी दाखल झालेले आहेत. राजेंद्र जंजाळ विरुद्ध संजय शिरसाट, मंत्री संजय शिरसाट असा सामना आपण शिवसेनेमध्ये बघितला होता आणि या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न काही वेळापूर्वी संदीपान भुमरेंनी केलेले आहेत आणि आता राजेंद्र जंजाळ हे शिरसाटांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. संभाजीनगरातनं ही मोठी अपडेट. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र जंजाळ हे संजय शिरसाटांवर नाराज होते. त्यांनी यापूर्वी सुद्धा साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वी संजय शिरसाटांविरोधात एक स्टेटमेंट केलं होतं की पक्ष पूर्णतः दावणीला बांधण्याचा प्रयत्न आहे का, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर जंजाळांची नाराजी लपून राहिली नव्हती. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. अखेर शिवसेनेच्या नेतृत्वानं त्यांच्या नाराजीची दखल घेतली. संदीपान भुमरे त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्यासोबत आले आणि आता आपण बघतोय की राजेंद्र जंजाळ हे संजय शिरसाटांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झालेत. मोहसिन आपल्यासोबत आहे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी. मोहसिन, अखेर जंजाळांची समजूत निघाली आहे का? नक्कीच सोबत आहे पोलिसांचा या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं आहे. आता जंजाळ बोलतात. अरे धक्का नका देऊ, ऐका तुम्ही जरा. जंजाळ बोलताय चालू आहे ना. म्यूट होएगा दिख रहा वो. थोड़ा पीछे पीछे सरकेंगे तो अच्छा हो जाएगा. नक्कीच जंजाळ हे नाराज होते आणि ते बोलतायत. आम्ही पालकमंत्री साहेबाला जी मुख्य समन्वय समिती आहे त्याचे प्रमुख म्हणून सांगायला आलो की शिवाजीनगर वार्ड की ज्या वार्डाने संजय शिरसाट साहेबांवर भरभरून प्रेम केलं, पूर्ण आजपर्यंतच्या त्यांच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात जास्त मतदान जर त्यांना झालं असेल ते शिवाजीनगर वार्डातून झालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा त्या शिवाजीनगर प्रभागामध्ये फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव यांच्याकडे दिलेला आहे. त्याच्यानंतर 21 नंबरचा जो प्रभाग आहे त्या 21 नंबरच्या प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या निकालाचं कोणतेही शीट काढून बघा, तिथून सुद्धा शिरसाट साहेबाला दोन्ही निवडणुकीमध्ये आणि भुमरे साहेबाला लोकसभेमध्ये भरघोस असं मतदान झालेलं आहे. मग एवढी आपली बाजू त्या ठिकाणी भक्कम असताना ते प्रभाग सोडून देणं पक्षाच्या दृष्टीनं परवडणारं नाही. प्रभाग क्रमांक 22 मध्ये 2 त्यांनी दिले, तिकडं 2 आपल्याला ठेवले. काय आमचं म्हणणं नाही, काय आम्हाला हरकत नाही. परंतु या 2 प्रभागामध्ये आपले मतदार आहेत, ते सगळे मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शिरसाट साहेबाला प्रश्न करणार आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं, आमचं चुकलं का? त्याच्यामुळं हा जो प्रस्ताव आहे हा मान्य करण्यात येऊ नये. प्रभाग क्रमांक 21 मध्ये किमान 1 जागा सोडून घ्यावी. प्रभाग क्रमांक 27 मध्ये किमान 2 ते 3 जागा सोडून घेण्यात यावा. ज्या पद्धतीने त्यांनी प्रेम असणारं त्यांचं सातारा देवळीमधले 4चे 4 प्रभाग त्यांनी घेतले, तर त्याच पद्धतीने तेवढंच प्रेम त्यांनी छत्रपती शिवाजीनगर प्रभागावर करावं, तेवढंच ते प्रेम त्यांनी विष्णुनगर प्रभागावर करावं, अशी त्यांना सांगण्यासाठी मी एकटा नाही तर वार्डातले सगळे मतदार बंधू भगिनी, महिला पण मोठ्या प्रमाणात येत आहे, ते सगळेजण आलेले. नाराजांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणायचं का? शक्ती प्रदर्शन करायला जे आहे ना त्याला वेळ लागतो. हे आता घरी जेव्हा माध्यमातून काही बातम्या बाहेर गेल्या त्यानंतर माझ्याकडे घरी आलेले लोक शक्ती प्रदर्शन करायचं ठरलं तर इथं जागा पुरणार नाही. तुमच्याकडे भुमरे आणि आमदार जयस्वाल पण येऊन गेले, काय बोलणं झालं? ते येऊन गेले, त्यांचं पण म्हणणं हेच होतं की आपण विनंती करू शिंदे साहेबाला, आपण बोलू आणि याच्यातून कुठंतरी मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू. परंतु जोपर्यंत यांच्या कानावर मला नाही वाटत की शिरसाट साहेबांनी कदाचित या बूथवर झालेलं मतदान बघितलं असतं म्हणून ते हा प्रस्ताव कदाचित मान्य केला नाही असं म्हणतात, पण तो मान्य करू नये हेच आम्ही सांगायला या ठिकाणी आले. स्वतः जिल्हा प्रमुख आहात, जिल्हा प्रमुख असताना सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होतात, तरी पण मी कालपर्यंत त्या प्रक्रियेत होतो, कालपासून त्या प्रक्रियेत मी नाहीये. कदाचित त्यांना या जागा भारतीय जनता पार्टीला सोडून द्यायच्या होत्या म्हणून त्या प्रक्रियेतून मला बाजूला ठेवण्यात आले. तुम्ही आता तुम्हाला त्यांच्याशी काय बोलणार आहात? आता त्यांच्याशी काय बोलणार आहात प्रश्न आहे. त्यांना आम्ही हे सांगणार आहे की तुम्ही कृपा करून
प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 27 या 2 प्रभागावर झालेला अन्याय जो आहे तो सहन करून घेऊ नका. या दोन्ही प्रभागामध्ये आपले कार्यकर्ते अतिशय सक्षम आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाचं होणारं नुकसान आहे. त्यामुळं या 2 जागा आपण सोडू नये आणि जर खूपच प्रेशर असेल तर तुम्ही युती तोडली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो. ठीक आहे चला. अजूनही राजेंद्र जंजाळांची नाराजी दूर झालेली नाही आणि आपल्या प्रभागातल्या मतदारांना घेऊन ते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण संजय शिरसाटांची भेट घेऊन त्यांना काही प्रश्न करणार असल्याचं जंजाळ म्हणतायत. संभाजीनगरातला हा हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. उमेदवारीवरून अजूनही तणाव आहे. प्रभाग क्रमांक 21 मधल्या उमेदवारीवरून त्यांना काही आक्षेप आहेत. संपूर्ण प्रभागच्या प्रभाग भाजपला देण्याची गरज नाही, काही जागा आपल्याकडे राखणं गरजेचं असल्याचं राजेंद्र जंजाळ म्हणतायत. त्यासाठी ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा दाखला देत आहेत. त्या प्रभागांमधून आपल्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली होती असाही ते हवाला देत आहेत आणि त्यामुळेच हे प्रभाग आपल्याकडे हवेत अशी त्यांची मागणी आहे. पुण्यापाठोपाठ संभाजीनगरातही शिवसेनेत ड्रामा पाहायला मिळतोय. राजेंद्र जंजाळ यांनी कालपर्यंत आपल्याला या सगळ्या जागावाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतल्याचं सांगितलं, मात्र कदाचित काही जागा भाजपला सोडायच्या होत्या, त्यामुळे अखेरच्या क्षणी आपल्याला या जागावाटपामध्ये सहभागी करून घेतलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. संजय शिरसाटांवर त्यांचा रोख आहे. संजय शिरसाट यांनी जाणीवपूर्वक या जागा भाजपला सोडल्याचं राजकारण केल्याचा त्यांचा सूर दिसतोय. स्पष्टपणे जरी ते संजय शिरसाटांचं नाव घेत नसले तरी सुद्धा त्यांचा आक्षेप हा संजय शिरसाटांच्या कार्यपद्धतीला आणि यापूर्वी सुद्धा त्यांचा या कार्यपद्धतीबद्दलचा आक्षेप वेळोवेळी दिसून आलाय.